गाईज आम्ही आता नाश्ता करायला थांबलो. झोपलेली मी, एवढी झोप आलेली मला. एवढ्या चांगल्या ट्रिपला येऊन पण झोपतात भाई हे लोक. पूर्ण सांग ना, 4ला झोपलेलो आम्ही प्रोग्राम संपून, त्यानंतर मी 6ला उठले. नाश्ता करतो आणि मग पुढचा प्रवास होणार. एकच आहे ना आपली. सगळे झोपाळू. आपण झोपलेला, पण झोपलेली, ती पण झोपलेली, जागे होता आपण झोपलेला. सगळे 4 वाजेपर्यंत जागे राहून मिसळ पाव सगळ्यांची हालत खराब आहे गाईस. झाले ना 12 वाजले भाई. एवढ्या उन्हात चाललोय एकदम मजा करायला. इकडे जाऊन वाट लागणार आहे गाईस, वाट लागणार. ऊन एवढं आहे आणि उलटी पण असं वाटलं की उलटी होईल. माईक दे दादा, आवाज नाही. अरे माझ्या बाजूलाच आहे, येणार नाही येत बाय. इकडे माईक माझ्या बाजूला येणार. बोलो अभी बोलो. चलो चष्मा लाव. कट करणार आहे, एडिटिंग होते कट, क्रॉप क्रॉप. कौतुक बघा ना मुलाचं, छान दिसतोय. क्या कहना है ऐसे लोगों के बारे में, क्या कहना है? मी फक्त 2 तास झोपली आहे. इसका अलग ही मेरा इसका कुछ अलग ही लेवल है. 3 तास झोपले, 3 तास फक्त. हवा चांगली आली यार. आपल्याकडे अशी हवा येत नाही, आपल्याकडे अशी नाही हवा. काय हवा आहे बघा. संचित दादा तांबे लोन बिल काढायला विचारलं. तर गाईस इथे मस्त हवा येते, असं वाटतं इथं झोपून जावं. पण पुढचा प्रवास खतर आहे, पुढचा प्रवास करणं गरजेचं आहे, कारण की मंजिल तक पोहोचणं आहे. काय बोलू आता, एवढा प्रवास करून एवढा कंटाळा येतो. असं पण नाही की 2 तास लगेच आलं, अर्धा तासावर आलं, बदलापासून स्कूटीवर गेलं आलं. इथं बघा काय काय करू, मला असं लावलं डोक्याला. 101 नंग मिले मेरे को. नहीं बोलिए, कुछ बोलिए आप, आपका बोलना जा. आप इन लोगों बोल दिया तो विवाद हो जाएगा. पाव सांग आताच. गाईज आमचा 2 पाव नाश्ता extra. फायनली आलेला आहे. अर्धा तास वेट केल्यानंतर 2 पाव द्या ना एक्स्ट्रा. मी मिसळपाव मागवलेला, सगळ्यांनी मिसळपाव घेतलेले. आता इथून पुढे अजून 2 तास किती जास्त आहे हो जवळच. तो जवळ वाटतो. तरी एवढा वेळ झालाय की आता 12 वाजले पाहिजे. आता काय माहिती किती वेळ होणार आहे. ऑलरेडी डेस्टिनेशन वर वेळ झाला, ऊन आहे, त्यामुळे आम्ही काही एन्जॉय करू शकणार नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतंय? नाही आता जवळच आहे, पण पुढे ते बोलतात खूप ट्रॅफिक आहे, तुम्हाला खूप उशीर होणार. गर्दी आहे खूप तिकडे. आता बघू जाऊन काय होतं ते. 2 मिनिटं संपले आमची मिसळ. एवढीशी मिसळ दिलेली, 2 पाव 2 मिनिटात 2 मिनिटात खतम झाले बाईक. आणि पोट अजून भरलेलं पण नाही. आम्ही अजून मागवले. मागवते अजून एक मला काय माहिती एवढी क्वांटिटी कमी येईल. तिकडे एवढी येते, आम्हाला दोघांना पण पुरत नाही, म्हणजे जास्त होते. त्या हॉटेलला जरा रेटिंग द्या, काय आहे. मायनस मध्ये रेटिंग, मायनस मध्ये रेटिंग, -0.5 -5 भाई. काय आहे, रस्ता येतो पाव नाही, पाव येतो रस्ता नाही, सगळं येतं, गॅस नाही आहे. बघू शकता. ऐसे होटल में आप प्लीज कृपया करके मत आए, थोड़ा ज्यादा पैसा खर्चा करके अच्छे होटल में जाइए. सगळ्या हॉटेलमध्ये गर्दी होती म्हणून. हे काय सगळं संपवलं. आमचाच माणूस चाललाय गाईज, आमचे डबल मिसळ यांचा भुर्जी पाव येत. आमचाच माणूस चाललाय आणि आमचाच माणूस
हॉटेलवाली माणसं काय काम करत नाहीये. मिसळ घे. मिसळ पावच होतं सारखं सारखं. आता जेव्हा बोलची आम्ही मग विसरून जातो मग. हॉटेल चालू तुम्ही काय मागवलं? आम्हाला खूप मुलगी पाव. तर कोंबडीचे अंडे देण्यापासून सुरुवात असेल मला वाटलं तिकडे कोंबडी अंडे देईल मस्त भुर्जी ते बनवेल. रस्सा आलाय बघ तिच्याकडे. हो समजलं रे. अच्छा असं आहे का. गाइस देखिए सामने वाला नज़ारा, ये नज़ारा आपको कैसे दिखेगा, इधर आपको आना पड़ेगा. बोटिंगला जायचं आहे की नाही? जायचं आहे ना. ते लोक नाही बोलते का? काय माहिती काय होईल त्यांचं. हे बघा काय करायचं तू बसून पण झोपतीये. फाइनली बोट राइड 3.5 तास के बाद. कोण कोण लोक आता हे होणार. आदिती पण थांबली. काही झाली 3.5 तासानंतर. काहीच आता आम्ही चाललोय बोटिंग करायला. आवाज थोडा ऍडजस्ट करा कारण की माईक लावलेला नाहीये. बोटिंगवर रिस्क नाही घेऊ शकत आपण. अरे हे लोक ही नको बोलते. पडलं तर काय करशील? नाही पण इथेच लावायचं. पडलं तर काय करशील? पडेल कसं? कसं पडणार तेच ना. दुसरा घेऊन यायचा छोटावाला. ऑटोमॅटिक थोडी जा. बाय बाय. जॅकेट द्यावा. थांब जरा हे पकड. अजून द्या जॅकेट. अरे किती मोठं आहे. असं नाही होत आहे तर काय इतना कॉन्फिडन्स. जॅकेट द्या मला. मी हेडफोन उगाच घेतले. तू हेडफोन का घातलेत बाळा बोटीमध्ये? ए तू या साईडला यायला पाहिजे. दाखवणार कसं? तर काही फायनली ते मी काढतो. भारी वाटते. हवा मस्त येते ना. हवा मस्त येते त्यामुळे काय नाही वाटत. मी काय म्हणतो तू इथे जॅकेट घ्या. भगवंतावर विश्वास घ्या. बस बस बस. मी जाऊ तिथे. हो भाऊजी जॅकेट अगं उलटे मी काढतो. बाय सेफ्टी इज अ कन्सर्न. ज्यांनी जॅकेट घातलं त्यांना दुसरा वाचवलं का? बघू शकता हे बघा आम्ही किती टाईट आहे. अगं बाई याच्यात श्वास कोंडाल गाईस. ते छोटे आहे तुझ्या साईजचं नाही ते. गाईस आम्ही चाललोय आता थोडीजण भुरभुर करायला. भुरभुर हेडफोन घालून आहे. तू भाई हेडफोन ये देखो ये अलग ही लेवल का बंदा है. इधर जाए उधर हेडफोन.
वाटतंय पाण्यात जायचं काय? हा? पाण्यात जायचं असेल तर सांगा का? येतं पोता पाण्यात नाही जायचं हा? एवढंच बघून पाठलेले आहे बाय कसले आणते काढलेला नाही बघा कसली आणते बाई तिकडे जाऊन टायटॅनिक बोलते काय वाईट रिस्क आहे तर तिथूनच तर मेन हे ते जर जास्त हे झाले तर मग झालं मग पुढंच हे गेलं गंगा तिथून जर पुढं हल्लं ना तर समजलं गेलं पुढे जाऊ काय एवढी बोट हालते ना खतरनाक कसल्या लाटा येतो कसल्या खतरनाक लाटा ती म्हणूनच ते एवढं उतरत होता म्हणजे काय पाणी डेंजर दिसतंय बाई पाण्याची कधी नाही मजा करायची बाकी कशी मजा करायची पाण्याची मजा नाही करायची पाणी डेंजरस हवा छान येते पाऊस येतोय काय दुपार नंतर आता आम्ही तुम्हाला बघतो जेवण वगैरे आम्ही आता जस्ट बीचवर आलेलो आहे खूप गर्दी ॲक्च्युली मी तुम्हाला दाखवतो गर्दी बघा गर्दीच गर्दी सगळी जण मला वाटतं बीचवरच आलेली आहे आज काय बोलते तर अजून आम्हाला बीचवर फिरायचं आहे मग आम्ही घरी जाऊ संध्याकाळी ठीक आहे मला बीच दाखवतो आम्ही थोड्या वेळात आमची मंडळी मागे राहते जमान्याच्या मागे अर्धी पुढे गेली अर्धी मागे कुठे गेली मंडळी हो मंडळी या यांच्या तर कुठे पण कपडे शोधतात हे बघा या दोघी बघा कपडे शोधतायत कुठेतरी कुठं पण कपडे शोधतात त्यांच्याकडे गाडी बघा स्टँड कुठे ठेवलास माझ्याकडे नव्हता मग मी परिस्थितीला दिला ते फोटो काढायचा होता मला त्यांचा फोटो काढायचा होता त्यांना विचार मग कुठे स्टँड हरवला भाई क्या क्या आहे बुमरा इथे मला वाटतं भिकारी बनून सगळं तर गायब होतंय सकाळी बॉक्स गायब झाला माझा स्लीपर त्याच्या आधी गायब झाली पाण्याची बॉटल वगैरे हवी तर घेऊन घ्या इथूनच आता गरमी एवढी आहे ते गरमच होतं नुसतं पाणी पिवचं आता गरम नाही होते म्हणजे जर सकाळी आलो असतं ना तर खूप गरम झालं असतं आता नाही पण आता नाही होत आता जरा हवा थंड लागते असेल. थंड थंड हा इकडे ड्रेसची शॉपिंग सुरू झालेली आहे अशा प्रकारे पुतळ्यांच्या कपडे उतरून कपडे ट्राय केले मी वहिनीसाठी थांबली चला आणि स्लीपर घेते म्हणून मी थांबली चला 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 ऋतू बितू गेली तुला पाहिजे टॉप घेते कितीला आहे अरे बापरे कितीला चल का मूवीला ये किसकी बहन है काय ना काय ट्राय करत असतो वेगवेगळ्या गोष्टी तिथे रॉक इथून बघूया काहीच काय भेटतं आपल्याला चांगलं काही वाटतंय का पण नाही वाटत काही चांगलं इथे काहीतरी घेतलं असतं खूप काही गोष्टी तिथं बघू 50 मुंबईला करते बोल काय बोल अगदी बोललीच नाही तुला महाग आहे सगळं हं? मुंबई सगळं गावाला शॉपिंग आदित्य
मला सूट नाही होणार ना याच्यावर ब्रेसलेट. गाईज आम्हाला तर आम्ही जसं गोव्याला गेलेलो तसंच फील होतं परत. पण आता आमच्यासोबत खूप मंडळी, फॅमिली, पूर्ण फॅमिली. नजारा बघा गाईज, नजारा. गर्दी खूप आहे. तुला फोटो कसा काढायला भेटणार? तिने भाई कॅमेरा आणलाय. हे नजारे बघायला काय नशीब लागतं. नाही चांगले नजारे. पण दुपारीपासून एवढं गरम होऊन इरिटेट होत आहे ना. ॲक्च्युली तुम्ही येत असाल तर मे महिन्यात. मला वाटतं मे महिन्यात यायची आयडिया चुकीची. माझं म्हणणं आहे की थंडीत यावं किंवा पावसाळ्यात यावं. बाकी माझ्या बायकोला आवडत नाही. माझ्या बायकोला गरमीच आवडतं. मला गरमी आवडत नाही, पावसाळ्यात. हो हो. बापरे गर्दी बघा गर्दी. काय भेटणार तुम्हाला? हवा काय हवा. काही रात्रभर मी इथं बसतो. मला सकाळी घ्यायला या. काहीच काय हवा लागते. वा वा वा. तिथे हवा मस्त लागते. आता इथंच बसून राहावं. शेवपुरी पाणीपुरी. हे बाय आता शेवपुरी खायची तुला? खायची आहे? हॅलो हॅलो. भरोसा नाही तुझा. कधी खाऊ शकतेस? उंटा मिंटा आणले तेव्हा तिकडे उंट आहेत. मका बरोबर. मका. मला चहा प्यायची इच्छा होती. गरमागरम चहा. तिकडे हे क्या तर तिकडे चहा. हे बघा आमची लोक बघा कसे वेगवेगळे चालतात. इकडे ते तिघं वेगळे, इकडे हे दोघं वेगळे, ते दोघं वेगळे, हे तिघं चौघं वेगळे, आम्ही दोघं वेगळेच चालतो. आम्हाला लोकांना कोणी लागत नाही. असं वाटतं उद्या छान. कारण तो बीच पूर्ण रिकामी स्वच्छ आहे. आता उद्या ही म्हणते उद्या चांगले बोलते. मला सांगायला आज काय करायचं? हवा दिली होती. एवढी हिंमत आहे का तिच्यात? माझ्यात पण नाही बाई. पोरांना नाहीस. त्या पोरांमध्ये हिंमत बघा. कसली आत गेली बघा ती बघा. आगाऊ पोरं दिसतात ती पण हाच तिथे. एवढं लाटेत कशाला जायचं रेस घ्यायला? हे बघा. मेरी परम 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 सुंदरी. परम सुंदरीच्या याच्यावर टॅन आलाय अंगावर दिवसभर फिरून. टॅन याच्यात दिसतो. मी तर म्हणेल कोकणात येत जा. जेवढा वेळ भेटेल तेवढा वेळ. जेवढं 2 दिवस 3 दिवस 4 दिवस काय वेळ असेल तुम्हाला ते घेऊन टाकून या. बायका पोरांना घेऊन या. तुम्ही पण खुश. म्हणजे कसं एक एक्सपोजरचा मौका मिळतो, फ्रेश व्हायचा मौका मिळतो आणि दुनियादारीपासून दूर या. काम धंदे तर करत राहणार, आयुष्यभर करत राहणार. पण एक स्वतःसाठी पण एक वेळ काढा आणि फिरायला या. एकटे या, फॅमिलीला घेऊन या. फॅमिली नसेल बाजूवाल्याला घेऊन या, बाजूवाला नसेल एकटे या. कोणाला घेऊन नका येऊ. पण या नक्की. बरं वाटेल. काय बोलते म्हटलं कोणाला म्हणजे असे एक्सपोजर करत राहा. तुम्ही भले फॅमिलीला घेऊन या, बाजूवाल्याला घेऊन या, मित्राला घेऊन या, एकटे या, पण घ्या. रोजच्या धावपळीतून वेळ काढून स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. हे बघा हे लोक आमचे बघा काय काय करतात. आमची लोक बघा जायच किती आहेत. हे बघा काय करतात. हे काय करतात? पार्ले बिर्ले कधी आणले तुम्ही? हे आमच्या बरोबर ना 1 and 1 किती गर्दी आहे.
ते तुम्ही बुक करा लवकर. टंग 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 डंग 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 Guys, गर्दी बघा, ही मे महिन्याची गर्दी आहे. बाकीच्या महिन्यामध्ये वेगळी गर्दी. पोरं कुठं फिरवतो तुम्हाला माहिती आहे का, त्या लाटांमध्ये लयच जवळ झाला रे तुम्ही. हे काय? ओ माय गॉड, बांधील की ब्रो.